नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे कलाची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. सगळे चांदेकर आता कलाला भेटायला तिच्या रूममध्ये ICU मध्ये आलेले असतात. कला शुद्धीवर आलेली असते. कला हाताने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असते, परंतु डॉक्टर सांगतात की कोणीही जवळ जायचं नाहीये. त्या जरी शुद्धीवर आलेल्या असल्या तरीही त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. आम्ही काहीच सांगू शकत नाही, तुम्ही कोणीही त्यांच्याजवळ जायचं नाही, असं डॉक्टर सांगत असतात. तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो, कारण अद्वैतचं तर असं म्हणणं असतं की डॉक्टर प्रत्येक वेळेस असं का सांगतात, आणि स्वाभाविक आहे अद्वैतला ते वाटणं. अद्वैत रडत असतो. कलाची अवस्था पाहून संगीता तर इतकी कोसळलेली असते की आपली लेक अशा अवस्थेत पोहोचली या गोष्टीचं दुःख तिलाही वाटत असतं. त्याचबरोबर डॉक्टर सांगत असतात की हे बघा, तुम्ही अतिघाई करू नका. जर तुम्ही घाई केली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. चला बरं, तुम्ही सगळेजण बाहेर चला, असं म्हणत डॉक्टर एकेकाला बाहेर काढत आहेत आणि सांगत आहेत की ते कोणीही थांबायचं नाही, कारण इंटरनल ब्लिडिंग अजून थांबलेलं नाही आहे. त्या शुद्धीवर आलेल्या असल्या तरीही त्यांची अवस्था ही क्रिटिकल आहे, त्यामुळं कोणीही इथे थांबायचं नाही, असं डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. कला पुन्हा बेशुद्ध होते. म्हणजे कला शुद्धीवर येत असते, पुन्हा बेशुद्ध होत असते. हे कलाचं चालूच असतं. कलाला त्रासही होत असतो. त्याचवेळी डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि आज मिस्टर चांदेकर, तुमच्या मिसेस ज्या शुद्धीवर आलेत ना, त्या फक्त एका मुलीमुळं. जर तिने ती तत्परता दाखवली नसती, फर्स्ट एड केलं नसतं, तर आज मिसेस चांदेकर आपल्याला इथे जिवंत दिसल्या नसत्या. ती मुलगी स्वतः एक हार्ट पेशंट आहे, तरीही तिने मरणाच्या दारात स्वतः असताना दुसऱ्याचा जीव वाचवलेला आहे. खरंच ती ग्रेट आहे, कारण यांचा जीव वाचवून ती मुलगीसुद्धा बेशुद्ध पडलेली आहे, असं डॉक्टर सांगत असतात. म्हणजेच सुकन्याने जो कलाचा जीव वाचवलेला आहे त्याबद्दल डॉक्टर बोलत असतात. आणि खरंच सुकन्या तिथं वेळेवर आली म्हणून तर ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. अन्यथा खूप अवघड कंडिशन होती, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे कलाच्या बाबतीत आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की त्यांची कंडिशन क्रिटिकल आहे, त्यामुळं तुम्ही सगळेजण बाहेर राहा. काहीतरी चमत्कार झाला तरच सगळं व्यवस्थित होईल, असं डॉक्टरांचं म्हणणं असतं. परंतु आता सगळे चांदेकर बाहेर आलेले असतात. अद्वैत खूप कोसळलेला असतो. आबांची अवस्था तशीच असते, संगीताची अवस्थाही तशीच असते. कोणाला काहीच कळत नसतं की काय होणार आहे आणि गोष्टी कशा हँडल करायच्या आहेत, कारण वाटतात तेवढं सगळं सोपं नव्हतं. तरीही ज्या गोष्टी घडत होत्या त्यातून सगळेजण एकमेकांना सावरण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच रोहिणीला आणि राहुलला खूप आनंद झालेला असतो. दोघंही खूप खुश असतात. रोहिणी म्हणत असते, बघितलं का राहुल, एका दगडात 7-8 पक्षी मारणं म्हणतात याला. सगळे उद्ध्वस्त झालेले आहेत. आणि ती कला तर काय वाचत नसते, कारण रोहिणीने ॲक्सिडेंटच अशा पद्धतीने केलेला असतो की कला कधीच त्यातून बाहेर येऊ नये. इकडं आबांची कंडिशन खूप क्रिटिकल झालेली असते. आबांनाही खूप वाईट वाटत असतं, कारण ज्या काही गोष्टी घडत आहेत त्यामध्ये दोष तर कोणाचाच नाही. इकडे अद्वैत म्हणत असतो की का आबा, का तुम्ही सांगा देवी आईला तुमच्या, का माझ्या बाबतीत असं झालंय, कशामुळं माझ्या बाबतीत असं होतंय, काय चूक आहे सांगा ना, का आनंदाचा क्षण जगूच द्यायचा नाही आम्हाला, प्रत्येक वेळेस हे असंच का घडतंय, असं म्हणत अद्वैत आबांना बोलत असतो. विचारा देवी आईला तुम्ही तुमच्या, का देवी आई माझ्याशी असं वागते, असं म्हणत अद्वैत बोलत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आबा खूप डिस्टर्ब झालेले असतात. आबांना पण कळत नसतं की हे सगळं काय आहे. चांदेकरांच्या घरावरती एकापाठोपाठ एक संकट काय येत आहेत, या सगळ्याचा अर्थ काय आहे, हा प्रश्न इकडे आबांनाही पडलेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे रोहिणीला मात्र खूप आनंद झालाय. रोहिणी खूप खुश झालेली आहे. काहीही झालं तरीही आता अद्वैतच्या सह्या घेणं तिच्यासाठी खूप सोपं आहे, आणि सगळ्या चांदेकरांना रस्त्यावर आणणं हे तिच्यासाठी खूप सोपं असतं. आता डॉक्टर इकडे सुकन्याच्या रूमकडे येतात. सुकन्याची कंडिशन ही क्रिटिकल होती. आता तिचंही चेकअप करणं गरजेचं आहे, म्हणून डॉक्टर तिथे पोहोचलेले असतात. तिथे तिला विचारतात की आता बरं आहे का, आता ठीक आहात ना तुम्ही. तेव्हा सुकन्या सांगत असते की हो, आता मी ठीक आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात की खरंच तुम्ही जे काही केलं आहे ना त्याला सॅल्यूट, कारण तुमची अवस्था इतकी बिकट असतानाही तुम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये इथं आणलं, त्यांच्यावरती उपचार चालू केले, ही गोष्ट खरंच खूप जबरदस्त अशी आहे.
पण मला तुमच्याबरोबर काही महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्यात. तुमच्यासोबत दुसरं कोणी आहे का? मी त्यांच्याशी डिस्कस करू शकेन. तेव्हा सुकन्या म्हणते की नाही. तेव्हा डॉक्टर म्हणतात की मला बोलायचं आहे तुमच्याबद्दल. तेव्हा सुकन्या सांगू लागते की माझ्या हार्टबद्दलच बोलायचं आहे ना तुम्हाला? माझं हार्ट वीक आहे बरोबर. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की हो, लवकरात लवकर तुम्हाला ट्रान्सप्लांटच करावं लागणार आहे. जर हार्ट ट्रान्सप्लांट केलं नाही तर खूप गोष्टी अवघड होणार आहेत. त्यामुळं जोपर्यंत हार्ट ट्रान्सप्लांट होत नाही तोपर्यंत हे सगळं खूप अवघड आहे. तुमची कंडिशन खूप क्रिटिकल आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र सुकन्या म्हणत असते, पण हे कसं पॉसिबल आहे डॉक्टर? कारण माझ्या हार्टशी मॅच होणारं हार्ट मिळणं वगैरे ह्या गोष्टी तेवढ्या वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहेत ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात की आपल्याला लवकरात लवकर डोनर बघावाच लागणार आहे, तरच तुमचा जीव वाचू शकतो असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर मात्र इकडे सुकन्या म्हणत असते, पण हे पॉसिबल आहे का डॉक्टर? हे कसं शक्य आहे? तेव्हा मात्र डॉक्टर म्हणत असतात की हे बघा, जे आहे ते आहे, पण तुम्हाला हे सगळं करावंच लागणार आहे. हार्ट ट्रान्सप्लांट नाही झालं तर तुमच्या जीवाला धोका आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. इकडं कलाच्या रूममध्ये डॉक्टर आलेले असतात. कलाची अवस्था खूप क्रिटिकल असते आणि कलाला त्रासही तेवढाच होत असतो. कला मधूनच हायपर होत असते, त्याचबरोबर शुद्धीवर येत असते, बेशुद्ध होत असते. हे सगळं कलाच्या बाबतीत सुरू असतं. तेव्हा मात्र डॉक्टर आणि नर्स सांगत असतात की डॉक्टर, पेशंटची कंडिशन. मग लगेचच डॉक्टर पेशंटवरती उपचार सुरू करतात. त्यासोबतच इंजेक्शन रेडी करतात. सगळं त्यांचं सुरू असतं. त्यांच्या पद्धतीने त्यांना जे काही उपचार करता येत आहेत ते सगळं करणं सुरू आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं अद्वैत खूप खूप अवघड अवस्था असते अद्वैतची. त्याला कळतच नसतं की हे सगळं काय होतंय, या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे. कारण हे सगळं वाटतं तेवढं सोपं नाही हे अद्वैतलाही माहिती आहे. आबाही खूप घाबरलेले आहेत. अद्वैत तिथं असतो, आबांना विचारत असतो. इकडे संगीताची अवस्था बिकट आहे. या सगळ्यांना एकच मार्ग तिथं दिसत असतो की काय करायचं, ह्या सगळ्यातून कसं बाहेर पडायचं, कलाला या सगळ्यातून कसं बाहेर काढायचं याचाच विचार त्यांच्या सगळ्यांच्या डोक्यात सुरू असतो. कलाची अवस्था जी झालेली आहे त्याला जबाबदार कोण? कलाच्या बाबतीत जे झालेलं आहे ते वाईट झालेलं आहे हेही त्यांना माहिती आहे. परंतु या सगळ्यातून मार्ग काढत तर पुढे जावं लागणार आहे ना. त्यामुळं हे सगळेजण तिथे पाहत असतात. आणि त्याचबरोबर अद्वैत आबांना म्हणतो की सांगा ना आबा, तुमच्या देवयाईला सांगा ना माझ्या बायकोला बरं करायला. मला सांगा, तिच्याच मनात होतं म्हणून आमचं लग्न झालं ना. मग आता हे सगळं काय आहे? हे सगळं कशामुळे होतंय? या सगळ्याला जबाबदार कोण आहे आबा? सांगा ना असं म्हणत अद्वैत आबांना बोलत असतो, विचारत असतो. परंतु आबांकडेही त्या गोष्टीचं उत्तर नसतं. आबा म्हणत असतात की हे बघ अद्वैत, काही होणार नाहीये, शांत हो तू. शांत हो बाळा, कलाला काही होणार नाही. सगळेजण एकमेकांना धीर देत असतात. रोहिणी आणि राहुल या दोघांना मात्र खूप आनंद झालेला असतो. दोघंही खूप आनंदात असतात, खूप खुश असतात. त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत आहेत. तिकडे काजल आईला समजवण्याचा प्रयत्न करत असते. काजललाही वाईट वाटत असतं, कारण हे सगळं काय घडलंय, आपल्या तायडीच्या बाबतीत काय झालंय, या सगळ्याला जबाबदार कोण, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. इकडे सरोज अद्वैतला सांभाळत असते. अद्वैतला म्हणत असते काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. परंतु सरोजला पण माहिती आहे की काय व्यवस्थित होणार आहे आणि काय होणार नाही. कारण काहीही झालं तरीही या सगळ्यातून बाहेर पडणं वाटतं तेवढं सोपं नाही. कारण डॉक्टर प्रत्येक वेळेस तेच सांगत आहेत. अद्वैत तेच म्हणत असतो की डॉक्टर प्रत्येक वेळेस एकच गोष्ट बोलत आहेत, ते म्हणजे तुमचा पेशंट क्रिटिकल आहे, तुमचा पेशंट क्रिटिकल आहे. आणि मग इकडे आबांना चक्कर येते. डॉक्टरांना बोलवलं जातं. डॉक्टर धावत येतात. नर्सला सांगतात की IV रेडी करा. डॉक्टरांनी आबांच्या तोंडावरती पाणी मारलेलं असतं. आबांना खूप स्ट्रेस आलेला असतो. आबांना असं वाटत असतं की तो शापाचा जर परिणाम नसेल ना, त्याच्यामुळे तर हे झालं नसेल ना. इकडे रोहिणी आणि राहुल उभा राहून हसत असतात. संगीता सुद्धा वेड्यासारखी करत असते. तिलाही कळत नसतं की कलाला काय झालंय नक्की, कशामुळं कलाची अवस्था अशी होतीये. खरं तर रोहिणी आणि राहुलला खूप छान वाटत असतं. तिच्या मनाप्रमाणे गोष्टी होत असतात. कारण हे सगळं जे काय आहे हे साम्राज्य लुबाडायचं आहे. यासाठी तर रोहिणी आणि राहुलने मिळूनच कलाला संपवलेलं असतं. आणि आता सगळं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. तर गोष्टी आपल्या मनाप्रमाणे झालेल्या आहेत असं त्यांना वाटत असतं.
त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अद्वैत खूप टेन्शनमध्ये असतो. अद्वैतला सुचतच नाही की काय करू. तेवढ्यातच आबांच्या लक्षात येतं की हे सगळं त्या शापामुळे तर होत नाही आहे ना, म्हणजे आमच्या काळात ज्या चुका झालेल्या आहेत ते सगळं माझ्या लेकरांना भोगायला तर लागत नाही ना, हे आबांच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि मग आबांना आठवतं ते म्हणजे तो दिलेला शाप. तुमच्या कुटुंबाला जो शाप लागलेला आहे त्या गोष्टी आबांना आठवू लागतात. म्हणजेच आबांच्या तरुण वयात मूर्ती भंगलेली होती अचानक आणि त्याच्यासाठी चांदेकरांना जो शाप मिळालेला असतो त्या गोष्टी आबांना आठवतात. आणि खरं तर इकडे आबांना जास्तच टेन्शन यायला लागलेलं असतं. आबांना कळतच नाही आहे की हे सगळं काय घडतंय, माझ्या कुटुंबाबरोबर का असं घडतंय, हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. आबा म्हणत असतात की हे सगळे त्या शापाचे परिणाम आहेत, हे सगळं त्या शापामुळं होतंय असं म्हणत आबा स्वतःलाच त्रास करून घेऊ लागतात. आबांचं म्हणणं असतं की माझ्या कुटुंबाला काहीही होता कामा नये. आणि हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे संगीताची अवस्था सुद्धा बिकट झाली आहे. देवी, माझ्या मुलीने काहीच वाईट केलेलं नाही आहे. माझ्या मुलीने कोणासाठी कधीच काही चुकीचं वागलेली नाही आहे. माझ्या मुलीला वाचव या सगळ्यातून, तिचं रक्षण कर, तिला बरं कर, असं इकडे संगीता बोलत असते. नर्स इकडे कलाचं आता 24 तास ऑब्झर्वेशन खाली कला आहे. तिथे नर्स डॉक्टर सगळेजण आहेत. अचानक कलाची कंडिशन क्रिटिकल होत असते. अचानक मधूनच ती शुद्धीवर येत असते. अशा कंडिशनमध्ये कला आता हॉस्पिटलमध्ये आहे. इकडे डॉक्टर म्हणत असतात की काय करायचं, कारण ह्या पेशंटची अवस्था खूप वाईट आहे, आपल्यालाच काही करावं लागणार आहे. इंजेक्शन रेडी ठेवायचे आहेत कारण पेशंट मधूनच इथे डिस्टर्ब होत आहे. ह्या सगळ्या गोष्टी डॉक्टर बोलत असतात. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे कलाच्या बाबतीत हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र अद्वैत आता हॉस्पिटलमधून अचानक धावत सुटलेला आहे. अद्वैत हॉस्पिटलमधून आता देवीच्या मंदिरात येतो. देवीच्या मंदिरात आल्यानंतर अद्वैत मात्र तिथे आलेला असतो. आणि त्याचवेळी इथे अद्वैत जेव्हा देवीच्या मंदिरात पोहोचतो तेव्हा तिथे देवीला तो मागणं मागू लागतो. देवीला म्हणू लागतो की हे काय केलेस तू, काय काय चुकीचं केलंय, का माझ्या बायकोबरोबर अशी वागतेस तू, कशामुळे हे सगळं घडतंय, असं म्हणत अद्वैत तिकडे बोलत असतो. कलाची अवस्था वाईट होत असली तरीही या सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात त्याच्यामध्ये कलाच्या पाठीशी खंबीरपणे अद्वैत उभा आहे. इकडे देवीच्या पुढे येऊन तो मागणं मागत आहे की काही झालं तरीही माझी बायको जिवंत राहिली पाहिजे, तिला काहीही होता कामा नये, एवढंच अद्वैतचं मागणं आहे. आणि अद्वैत त्याच पद्धतीने इथे देवीच्या पुढे साकडं घालत असतो. इकडे कला त्याच वेळी पुन्हा कलाचा BP हा नॉर्मल झालेला असतो. पुन्हा अचानक कलाचा BP तिथे शूट होतो. इकडे अद्वैत देवीला म्हणत आहे की का माझ्या बायकोच्या बाबतीत असं केलेलं आहे, काय चुकलेलं होतं तिचं, काय चूक झाली होती तिच्याकडून, काय चूक, कारण तिने कधीच कोणाचं वाईट केलेलं नाही, प्रत्येक वेळेस ती सगळ्यांचं चांगलं करत आहे, मग चांगल्या माणसांच्या बाबतीतच वाईट का होतं, असा प्रश्न अद्वैत विचारत आहे. आणि तेव्हा मात्र तिथे असलेले गुरुजी तिथे येतात आणि विचारू लागतात की काळजी करू नकोस, कसं आहे माहिती आहे का, जर तिचं कार्य पूर्ण झालं असेल तर कुठलीच शक्ती येऊन तिला वाचवू शकणार नाही, पण तिचं कार्य होणं बाकी असेल तर कोणतीही शक्ती तिला वाचवू शकते, एवढं लक्षात ठेव. अद्वैतला मात्र आता कळत नाही आहे की देवीच्या बाबतीत काय आहे, म्हणजे काय आहे याचा अर्थ. तो जाब विचारत आहे, देवीला तो जाब विचारत आहे. तेव्हा मात्र गुरुजी त्याला सांगू लागतात की हे बघ, काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मला असं वाटतंय की तुझ्या बायकोबरोबर तुझं हृदय जुळलेलं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की जेव्हा मला ती माझ्या आयुष्यात नको होती तेव्हा आमच्या दोघांचं लग्न करून देवीने आमच्या दोघांना एकत्र आणलं, पण आत्ता ती मला हवी आहे, मी तिच्या प्रेमात पडलोय, पण आत्ता त्या गोष्टी घडत नाही आहेत. आत्ता तिला घेऊन झालेली आहे देवी, तिची अवस्था वाईट आहे हे मलाही माहिती आहे, परंतु तेव्हा गुरुजी तिथे सांगू लागतात की हे बघ, मला असं वाटतंय की तुमच्या दोघांचे हृदय जुळलेले आहेत, तर तुम्ही दोघंजण एकत्र येणार आहात, हृदयाने तुम्ही कायमस्वरूपी एकत्र असाल. त्याच्यामुळं मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की जे काय आहे ते स्वीकारायला शिक, असं गुरुजींनी इकडे अद्वैतला सांगितलेलं असतं. याचाच अर्थ काय, तर एकीकडे सुकन्याला हार्ट ट्रान्सप्लांट करायला सांगितलेलं आहे, इकडे कलाची कंडिशन क्रिटिकल आहे, आणि आता इकडे गुरुजीसुद्धा त्याच कंडिशनमध्ये सांगत आहेत की
तुझं हृदय तिच्याशी जुळलेलं आहे, तर तुम्ही हृदयाने एकत्र असाल. याचाच अर्थ कलाचं हार्ट ट्रान्सप्लांट म्हणजे सुकन्याचा हार्ट ट्रान्सप्लांट करण्यासाठी कला तर मदत करणार नाही ना, हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. इकडे कलाची कंडिशन क्रिटिकल असते. डॉक्टर तिथे असतात. कला मनातल्या मनात बोलत असते की चांदेकर, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. आणि ती बोलण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तिचे शब्द काही कळत नसतात. नर्स डॉक्टरांना सांगू लागतात की त्या काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा मात्र आता दरवाजातून तिथे रोहिणी चाललेली असते. कलाचे डोळे उघडलेले असतात आणि कलाला समोर रोहिणी दिसते. तेव्हा पुन्हा कला व्हायबल झालेली असते. कलाचा BP पुन्हा शूट होतो. रोहिणीला बघून शूट होतो. आता मात्र कलाला एकच कळलेलं आहे की आता लवकरात लवकर मला एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे आमचं घर वाचवायचं आहे, चांदेकरांना वाचवायचं आहे. एवढंच कलाच्या डोक्यात सुरू आहे आणि त्यासाठीच कलाचे प्रयत्न सुरू झालेले असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे नर्स आणि डॉक्टर तिथे असतात. डॉक्टर बोलत असतात. कला मनातल्या मनात म्हणत असते की मला माहिती आहे, डॉक्टरांनी कितीही प्रयत्न केले तरीही मी वाचणार नाही आहे, हे मला माहिती आहे. डॉक्टर इकडे नर्सला सांगत आहेत की काळजी घ्या, पेशंटची कंडिशन क्रिटिकल आहे, पेशंटला काही होता कामा नये, असं डॉक्टरही सांगत आहेत. तेव्हा मात्र नर्स इथे म्हणत असतात की हो डॉक्टर, आणि नर्स डॉक्टरांनी सांगितल्या पद्धतीने पेशंटची काळजी घेत असतात. परंतु आता ते बाहेर जातात तेव्हा कला तिथे नोटपॅड आणि त्याचबरोबर पेन शोधते. कलाला ते सापडतं आणि मग मात्र कलाने आता त्याच्यावरती लिहायला सुरुवात केलेली असते. त्याच्यावरती लिहून आपण चांदेकरला सगळं सत्य सांगायचं आणि त्याचबरोबर ते सगळं सत्य सांगून आपलं घर वाचवायचं, एवढंच कलाने ठरवलेलं असतं. मग कलाने आता लिहायला घेतलेलं असतं. त्याच्यावरती ती चिठ्ठ्या लिहित असते आणि त्याचवेळी इकडे अद्वैत आता हॉस्पिटलमध्ये आलेला आहे. आबासुद्धा त्यांच्या खिशातले माळ काढून जप करत बसलेले असतात आणि अद्वैत तिथे येऊन पाहतो तर कलाची अवस्था वाईटच असते. अद्वैतलाही कळत नाही आहे की आता काय करायचं. त्याचवेळी रोहिणी राहुल कोपऱ्यात उभा राहून हे सगळं पाहत असतात. त्यांना तर आनंद झालेला असतो की सगळे चांदेकर उद्ध्वस्त झालेले आहेत. आता फक्त राज्य करणार कोण, तर आपण करायचं आहे राज्य, एवढंच त्यांच्या डोक्यात सुरू असतं. इकडे आबा अद्वैतला विचारतात काय झालं. अद्वैत ही त्याच काळजीत असतो. कलाने इकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या आता नर्सच्या हातात दिलेल्या आहेत आणि ती सांगत असते की ह्या चिठ्ठ्या चांदेकरला द्या. ह्यातली वरची चिठ्ठी आहे ना, ती आत्ता वाचली तरी चालेल, आत्ता लगेच वाचायला सांगा. बाकीच्या चिठ्ठ्या नंतर वाचल्या तरी चालतील, पण काहीही करून या चिठ्ठ्या तुम्ही चांदेकरपर्यंत पोहोचवा, असं कलाने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र डॉक्टर म्हणतात की हो काळजी करू नका, मी देतो त्यांना त्या चिठ्ठ्या. आता त्या चिठ्ठ्यांमध्ये कलाने चांदेकरांचं घर, चांदेकरांचं साम्राज्य वाचवण्यासाठी अद्वैतला सांगितलेलं असतं. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की डॉक्टरांनी अद्वैतला आत बोलवलेलं आहे कलाला भेटायसाठी. कला थोडं थोडं बोलण्याचा प्रयत्न करत आहे. मग डॉक्टर अद्वैतला आत बोलवतात. अद्वैत तिथं आलेला असतो. कला त्या चिठ्ठ्या अद्वैतला देते आणि वाचायला सांगते. पहिली चिठ्ठी आधी वाचायला सांगितलेली असते आणि मग अद्वैतला गाणं गायला सांगितलं जातं. अद्वैतला कला म्हणते की गा ना. खरं तर याच्या आधी अद्वैतला कला म्हणायची की तू चांदेकर गाऊ नकोस, तुझा आवाज बसाड आहे. पण आज कला म्हणत असते की चांदेकर माझा ऐक तू गा, असं म्हणत ती गायला सांगत असते. नर्सला सांगताना सुद्धा तिने हेच सांगितलेलं असतं की ह्या चिठ्ठ्या द्या, ही माझी शेवटची इच्छा आहे. म्हणजे कलाला सुद्धा जाणवत आहे की ती राहणार नाहीये, तिच्या बाबतीत चुकीचं घडणार आहे हे तिलाही माहिती आहे. कळून चुकलेलं आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये काय प्रॉब्लेम झालेले आहेत, गोष्टी कशा पद्धतीने घडत गेलेल्या आहेत हे सुद्धा लक्षात आलेलं आहे. त्यासोबतच इकडे अद्वैत आता येतो, कलाच्या जवळ बसतो, कलाचा हात हातात घेतलेला असतो आणि अद्वैत कलासाठी आता गाणं गायला सुरुवात करतो. अद्वैतने कलासाठी गाणं गायलेलं असतं आणि त्यासोबतच इकडे कला आणि अद्वैत या दोघांचं नाव त्याच्यामध्ये आहे. म्हणजे चांदोबा आणि कला हे दोघं कशा पद्धतीने एकत्र येत आहेत हे त्याच्यामध्ये आहे. त्या पद्धतीनं अद्वैत आता कलासाठी गाणं गात असतो. त्याचबरोबर त्या चिठ्ठ्यासुद्धा त्याने वाचलेल्या असतात आणि आता कलाने तिच्या पद्धतीने सगळं सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. सगळ्या गोष्टी तिने केलेल्या असतात आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की फायनली कलाने अद्वैतला जे काही सांगायचं आहे ते सांगितलेलं असतं आणि त्या पद्धतीनंच गोष्टी घडत असतात. तर इकडे
अद्वैत तिच्यासाठी गाणं गातोय आणि त्याला सत्यही समजलेलं आहे. परंतु अद्वैत कशा पद्धतीने निर्णय घेणार आहे ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा.